आलेली आहे. नमस्कार, मी उरणमधून आलेलो आहे. Myself Ajay Singh from Mumbai. मेरा नाम श्रीनिवास सपनी है, मैं भिवंडी से आया हूँ. नमस्कार, मी उत्तम कदम, मी कल्याणहून आलेलो आहे. मी 12 वर्षापासून बिझनेस करते, पण तो बिझनेस कसा करायचा हे मला माहित नव्हतं. मी सगळे सेमिनार बघितले, पण ह्या सरांचा सेमिनार वेगळाच आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बिझनेस कसा करायचा आणि तो कसा पुढे न्यायचा हे त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं. त्याचबरोबर आपलं माइंड, जे आपलं माइंड कधी सेट नसतं, ते सेट ठेवून कसा बिझनेस करायचा हेही त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवलं. देवीदास नायकरे यांचं हे प्रोग्राम आहे आणि सकाळपासून आता जो 2 वाजेपर्यंत हा प्रोग्राम मी अटेंड केलेला आहे. अतिशय छान प्रोग्राम वाटला. लाईफमध्ये सक्सेस कसं मिळावं, बिझनेसमध्ये ग्रोथ कसा करावा आणि आपण लाईफमध्ये प्रगतीकडे कशी वाटचाल करावी, आपल्या सवयी कशा चांगल्या बदलाव्यात, अशा ह्या बऱ्याच काही गोष्टी त्यांनी सकाळपासून आपल्याला शिकवल्या आहेत. आणि कधी स्वतःला काही कमी समजू नये. स्वतःमध्ये भरपूर शक्ती असते, एनर्जी असते, पॉवर असते. ती पॉवर एनर्जी आपली जागृत कशी करायची, सबकॉन्शियस माइंडला कसं डेव्हलप करायचं आणि आपण सबकॉन्शियस माइंडमुळे डेव्हलप कसे होतं, आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ कशी होते, अशा बऱ्याच गोष्टी सकाळपासून त्याने आपल्याला शिकवल्या आहेत. काही प्रॅक्टिकल दाखवलेले आहेत, प्रॅक्टिकलमध्ये काही मेडिटेशन घेतलेले आहेत. तो सर ने बिजनेस के बारे में, माइंडसेट के बारे में कैसा पूछना है और एंटरप्रेन्योर और सेल्फ एम्प्लॉयड में क्या फर्क है, वो कैसा होता है, वो कैसा करना पड़ेगा, बिजनेस में फेलियर कैसा आता है, फेलियर नहीं आने के लिए क्या करना पड़ेगा, अगर कभी लॉस हुआ तो माइंडसेट कैसा रहना पड़ेगा, लॉ ऑफ अट्रैक्शन में क्या होता है, कैसा वो अपने को फायदा करता है, ये सब चीज़ अच्छा स्टेप बाय स्टेप सिखाया है सर ने. वो बहुत अच्छा लगा मेरे को. मेडिटेशनमधून सुद्धा आपलं माइंडसेट कसं चेंज करायचं आणि माइंडमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात आणि कशामुळे आपला ग्रोथ होत नाही, अशा बऱ्याच गोष्टी त्याने आम्हाला शिकवल्या, जेणेकरून आम्ही आमच्या बिझनेसमध्ये, आमच्या करिअरमध्ये बऱ्याच काही डेव्हलप करू शकतो, ग्रोथ करू शकतो आणि बऱ्याच काही गोष्टी हासिल करू शकतो. Today I have come for a program of Devidas Group of Company, which is Mind Power Success Mastery Program. This is a very special program. In fact, today I came to know the real definition of business. I was thinking that I am knowing the business, but here the trainer has given the real meaning of business, which is a process which can run in the absence of the owner and produce profitability. बिझनेस करताना आपण डोकं शांत आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल ठेवून बिझनेस करू शकतो. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये खूप उतार चढाव येतात, काही प्रॉब्लेम्स येतात. ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करून आपण पुढे जायचं हे सरांनी चांगल्या प्रकारे शिकवलं. मला हा प्रोग्राम खूप छान वाटला. मी फर्स्ट टाइम हा सेमिनार अटेंड केलाय आणि भरपूर छान वाटलं. मला एवढंच कळालं की निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या एकदम माइंडमधून काढून टाकायच्या आणि जे पॉझिटिव्ह आहे ते माइंडमध्ये धरायचं आणि आपली वाटचाल पुढे करत राहायची. जे आपण करतोय, मी मेकअप आर्टिस्ट आहे, त्याच्यात मला ग्रोथ करायचा आहे, त्यामुळे मी हा अटेंड केला होता सेमिनार. तर जो एक नेक्स्ट टाइम आहे 4 दिवसाचं तेव्हा मी अटेंड करेन. विशेष म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा भाग त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलेला आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनने आपल्याला हवी ती गोष्ट कशी आपण आकर्षित आपल्याकडे करू शकतो आणि आकर्षणाचा सिद्धांत हा पण छान आणि अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितलं. सरांचं ट्रेनिंग मला खूप आवडलं. To the owner. And this definition they have make me understand in a very practical way. In addition to this, they have taught me the power of attraction, the power of learning, power of reading books, and in fact, they have motivated me to read one book every day and write something every day. So this will make a great change in my life, and I wish that all of you should attend their program because they will really make a change in your life and your life will lead to success. विशेषतः लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुमच्या स्पिरिच्युअलिटी, त्याचबरोबर तुमचे हॅबिट्स, काय हॅबिट्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वास्तविक व्यवसायावरती कशा इम्पॅक्ट करतात आणि त्यातून जर तुम्ही त्या हॅबिट्स बदलल्या आपण
आणि बदलल्यानंतर जो काही ट्रान्सफॉर्म होतो जो अध्यात्माच्या बाजूनं आणि स्पिरिच्युअलिटी जी इमानदारी प्रामाणिकपणा महत्वाचा बिझनेस मध्ये हा प्रमुख फॅक्टर राहतो तो खूप छान पद्धतीने सांगितला. आणि अति मराठी माणसांसाठी खास एक सुंदर एक व्यासपीठ आहे आणि जेणेकरून ह्या सरांचं हे जे ग्रुप आहे त्यांचा देवीदास ग्रुप आहे त्या ग्रुपमधून एक मराठी माणसांना एक चांगली प्रेरणा मिळेल, त्यांच्यातून एक चांगला उद्योजक निर्माण होईल. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. सरांचे खूप खूप आभार मानतो.